नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्वारीचे पापड करत आहोत आणि हे पापड आपण चुलीवरती करत आहोत। चुलीवरच्या स्वयंपाकाची काही वेगळीच गोष्ट असते। आमच्याकडे या पापडाला धापोडे पण म्हटले जाते। नक्की ट्राय करून पहा, मस्त होऊन तयार होते। तर झाले की नाही मस्त? चला तर मग सुरुवात करूया। तर ज्वारीचे पापड करण्यासाठी इथे आपण 2 गिलास ज्वारीचं पीठ घेतलं आहे। तर आपल्याला हे ज्वारीचं पीठ रात्रभरांसाठी भिजवून घ्यायचं आहे। म्हणजे कम से कम 12 तासांसाठी तरी या पिठाला भिजवायचं आहे। तर यामध्ये पाणी टाकून घेऊया, एकत्र करून घ्यायचं आहे आणि असंच आपल्याला रात्रभरांसाठी भिजवून घ्यायचं आहे। रात्रभर भिजवल्याने यामध्ये थोडासा आंबूसपणा येईल आणि आपले पापड चवीला मस्त लागेल। तर इथे चूल पेटवून घेतली आहे, यावरती गंज ठेवून घेऊया। गंजाला मस्त पास घेऊन घेतलेला आहे मी, जेणेकरून गंज आपला काळा होणार नाही। तर गंजामध्ये पाणी पण मी टाकून घेतलं आहे। 8 गिलास पाणी टाकलं आहे। म्हणजे आपण 2 गिलास, ज्या गिलासाने आपण पीठ मोजलं होतं 2 गिलास, त्याच गिलासाने 8 गिलास पाणी घ्यायचं आहे। तर या पाण्याला उकळी करून घ्यायची आहे। जे पीठ आपण रात्रभरांसाठी ठेवलं होतं ते पीठ मस्त फुगलेलं आहे, कलरसुद्धा बदललेला आहे आणि मस्त झालेला आहे, आंबूस झालेला आहे मस्त। तर इथे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे। यामध्ये जे आपण रात्रभरांसाठी पीठ ठेवलं होतं ते आता पीठ यामध्ये टाकायचं आहे। थोडं थोडं करून टाकायचं आहे, चम्मचने फिरवत जायचं आहे, पीठ टाकत जायचं आहे, चम्मचने फिरवत जायचं आहे आणि पीठ टाकत जायचं आहे। थोडं थोडं करून टाकायचं। तर सगळं पीठ आपण एकत्र करून घेऊया। ज्या पद्धतीने आपण पिठाचा किंवा पाण्याचा माप घेतला आहे तसाच माप घ्यायचा आहे। कोणतं पण एक भांडं सेट करायचं आणि त्या भांड्यानेच माप घ्यायचं आहे। कारण तसं तुम्ही जर केलं नाही तर आपले पापड जे आहे ते व्यवस्थित होणार नाही। त्यामुळे इथे मापाने घेणं खूप आवश्यक आहे, तर ते तुम्हाला काळजी घ्यायची आहे। हे जे पीठ आहे सुरुवातीला उतू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस किंवा विस्त्यावर करत असाल तर वीज तो कमीच ठेवायचा आहे। तर यामध्ये 2 चम्मच मीठ टाकायचं आहे, त्याचसोबत 2 चम्मच पांढरी तीळ टाकायची आहे आणि 2 चम्मच लाल मिरची पावडर टाकायचं आहे। हवं तर लाल मिरची पावडर तुम्ही कमी पण करू शकता, मी थोडं जास्त टाकलं होतं। एकत्र करून घेऊया हे सगळं। तर आता काही नाही, आता याला मस्त अर्धा ते पाऊण तासांसाठी शिजवून घ्यायचं आहे। ओव्हर कुक पण करायचं नाही आणि कमी कुक पण करायचं नाही, मस्त व्यवस्थित आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला मी पुढं सांगेलच कसं चेक करायचं शिजलं की नाही। तर हे फिरवत राहायचं आणि पाऊण तासांसाठी शिजवून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही यामध्ये पाणी कमी झालं, कदाचित होत तर नाही तर कदाचित झालं तर तुम्ही गरम पाणी करून यामध्ये 2-3 चम्मच पाणी मिक्स करू शकता। तर हे एकत्र करत असंच शिजवून घेऊया। तर हे थोडंफार शिजत आलेलं आहे। यावरती आता प्लेट झाकून सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच प्लेट झाकायची नाही, नाहीतर ते बाहेर सांडून जाईल, त्यामुळे सुरुवातीला प्लेट झाकायची नाही। तर आता झाकून देऊ आणि शिजवून घेऊया। तर मस्त मी हे पाऊण तासांसाठी शिजवून घेतलेलं आहे, मधोमध फिरवत पण होते। आता मस्त शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मी जेव्हा हे जे बॅटर आहे ते वर्त करत आहे तेव्हा त्याची मस्त तारं पडत आहे। तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला मी चेक करून दाखवते। एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे बॅटर टाकायचं आहे। बॅटर फैललं नाही, म्हणजे पूर्ण पाण्यात मिसळलं नाही तर आपलं बॅटर शिजलं समजायचं। तर मस्त शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मस्त पाण्यात तरंगत आहे, ते इकडे तिकडे झालेलं नाही आहे, पाण्यात मिसळलं नाही आहे। तर हे शिजलेलं आहे। आता आपण धापोडे करण्यासाठी घेऊया, म्हणजेच आपण पापड करण्यासाठी घेऊया। तर पापड टाकण्यासाठी म्हणजेच पापड फैलवण्यासाठी इथे आपण एक कॉटनचा कापड घेतलेला आहे आणि ते ओला करून घेतला आहे। कापड ओला करूनच घ्यायचं आहे। तर यावरती आता आपल्याला धापोडे म्हणजेच पापड टाकायचे आहे। तर महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर जेव्हा हे बॅटर गरम गरम असते त्याच वेळेला आपल्याला पापड करून घ्यायचे आहे। बॅटर गरम असते त्यामुळे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं, त्याखाली एक ताट ठेवायचं किंवा प्लेट ठेवायची आणि बॅटर काढून घ्यायचं एका बाउलमध्ये। तर त्या बॅटरपासून आता आपण पापड तयार करून घेणार आहोत।
तर जे आपला भाजीचा चम्मच असतो ना, जी रस्स्याची भाजी आपण घेऊ शकतो ज्या चम्मचने, त्या चम्मचने हे पापड टाकायचे आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा चम्मच आहे आणि मी कसं टाकत आहे. त्यावर तर चम्मच वगैरे फिरवायचं नाही, बिलकुल बॅटर टाकला की चम्मच उचलायचा. तर असंच आपण सगळे पापड करून घेऊया. तर इथे सगळे पापड मी याच पद्धतीने टाकून घेतले आहे, फैलवून घेतले आहे. आता हे पापड आपल्याला 2 दिवस किंवा एका दिवसासाठी, चांगले ऊन असेल तर एका दिवसातच वाळून जाते. मस्त कडक उन्हामध्ये हे वाळवून घ्यायचे आहे. एक दिवस, पूर्ण दिवसभर मी खणखणीत उन्हामध्ये हे पापड वाळवले आहे आणि मस्त वाळलेले आहे. तुम्हाला मी हात लावून सुद्धा दाखवते, म्हणजे नखाने खोरून दाखवते किती आवाज येत आहे. तर तुम्ही आवाज ऐकलाच असणार. मस्त खणखणीत असे हे वाढलेले आहे पापड. आता यावरती पाणी शिपडून हे पापड काढायचे आहे. ज्या कापडावरती हे पापड टाकले आहे ते उलटवून घेतलं आहे, म्हणजे दुसऱ्या साईडहून आपल्याला पाणी शिपडायचं आहे. मी ज्या पद्धतीने पाणी टाकत आहे त्या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं, थोड्या वेळांसाठी मुरवून घ्यायचं आणि मग पापड काढायला घेऊया. मी ज्या पद्धतीने पापड काढत आहे त्याच पद्धतीने काढायचं आहे. पापडच्या साईडचा भाग मस्त हलक्या हाताने ओढायचा आहे, आपोआप पापड निघून जाणार. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त पापड निघाला आहे. तर अशाच पद्धतीने सर्व पापड काढून घेते. तर पूर्ण पापड मी काढून घेतले आहे. हे एका ताटातली आहे, दुसऱ्या ताटात पण पापड आहे. मस्त निघाले आहे पापड. नक्की एकदा तरी ट्राय करून पहा. आता असेच हे पापड आपल्याला एका दिवसांसाठी अजूक वाळवून घ्यायचे आहे, नंतर आपण तळून बघूया. तर एका दिवसानंतर मस्त वाळले आहे पापड. आता हे आपण तळून बघू. मस्त झालेले आहे, ना तुटले ना फाटले, काही नाही, मस्त झालेले आहे. चवीले पण मस्त झालेले आहे. आता तळून बघूया. तर तेल मी आधीच गरम करण्यासाठी ठेवलं होतं. मस्त खणखणीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल. तर झालेलं आहे गरम. यामध्ये आता पापड टाकून घेऊया आणि पापड मस्त तळून घ्यायचं आहे. तर मस्त झालेलं आहे, काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी 2-3 पापड मस्त तळून घेते. तर पापड रेडी झालेले आहे. नक्की एकदा तरी ट्राय करून पहा आणि कसे वाटले ते पण कमेंट करा. मी कमेंटची वाट बघत असते आतुरतेनं, कारण तुमच्या एका कमेंटनं मला खूप म्हणजे खूप मोटिवेशन मिळते. त्यामुळे कमेंट नक्की करा कसे वाटले आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.